मनसेच्या केंद्रीय समितीकडून दर रविवारी गटाध्यक्षांचा मेळावा जो आहे तो मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून घेतला जातो। मुंबईतले सगळे विभाग जे आहेत ते त्यांची चाचपणी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसेकडून जो आहे तो चेंबूर आणि अणुशक्ती विभागाचा जो आहे तो गटाध्यक्षांचा मेळावा बाळा नांदगावकर सरांनी घेतलेला आपल्यासोबत स्वतः आहेत। सर, प्रत्येक रविवारचा तुमचा ठरलेला नियोजित कार्यक्रम आज नेमक्या काय या पूर्व उपनगरातल्या गटाध्यक्षांना विभाग अध्यक्षांना सूचना दिलेल्या? नाही, कसं आहे की एप्रिल महिन्यापासून माझा हा गटाध्यक्षांचा मेळावा चालू आहे। मुंबई शहरामध्ये 36 मतदारसंघ आहेत विधानसभेचे। आजचा माझा मेळावा 31वा मतदारसंघ आहे। आता हा माझा अणुशक्तीनगर झाला, आता 2 वाजता चेंबूर आहे आणि 5 वाजता वडाळा आहे। 33 मतदारसंघ आज पूर्ण होतील, मग फक्त 3 राहतील मतदारसंघ। आणि मी पूर्ण चाचपणी करतोय की नेमकं प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले गटाध्यक्ष किती आहेत, त्या नगरसेवकांच्या प्रत्येक वार्डात गटाध्यक्ष किती आहेत, तिथले शाखाध्यक्ष काम करतायत नाही करतात, पदाधिकारी कशा प्रकारे काम करतायत, ताकद कुठे जास्त आहे कुठे कमी आहे, त्याची सगळी चाचपणी चालू आहे। आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जो 200-250 लोकांची टीम आहे, ती 250 लोकांची टीम आता सतत यांच्यासोबत संपर्कात राहून जास्तीत जास्त लोक कशी वाढवता येतील आणि गटाध्यक्ष वाढल्यानंतर ऑटोमॅटिक पुढे निवडणुकीला कसा फायदा होईल त्यासाठी माझे काम चालू आहे। सर, मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने नवीन केंद्रीय समिती तयार करण्यात आली आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आता जसं म्हटलं शाखा प्रमुख गटाध्यक्ष सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। महापालिकेच्या अनुषंगाने कितीची तयारी सुरू आहे मनसेची? माझ्याकडे आता जर तुम्ही पाहिलं म्हणजे मी पहिला आता एक 15-20-25 महिन्यापूर्वी रिपोर्ट जो घेतला त्यात एक 70-80 मतदारसंघ मला चांगले वाटत आहे आणि आता माझं अजून काम होतंय। ते झाल्यानंतर एक्झॅक्टली मतदारसंघ किती माझे A+ असतील, B+ असतील, B असतील, मायनस असतील ते मला कळेल आणि त्याप्रमाणे मग आम्ही बघू कसं पुढे जायचं ते। सर, आज एक राष्ट्रपती नियुक्त जे आहेत ते नवे 4 खासदार राज्यसभेवर गेलेले, त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ वकील जे ते उज्ज्वल निकम यांची वर्णी लागलेली, कसं बघतात, काय शुभेच्छा? चांगली गोष्ट आहे। सन्माननीय उज्ज्वल निकम हे माझे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबाचे माझे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्यांनी नेहमी देशहिताच्या बाजूनी भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून एक चांगल्या माणसाला जर तिथे केंद्रीय राज्यसभेमध्ये जर सेंट्रल गव्हर्नमेंटला आता घेतला असेल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पक्षाने त्यांना जबाबदारी दिली त्यामुळे त्या पक्षालाही धन्यवाद देतो की आपण एक चांगला माणूस, सुयोग्य माणूस, जो माणूस अत्यंत उत्तम प्रकारची भूमिका आपल्या देशाच्या प्रती मांडू शकतो आणि म्हणून मी सन्मान्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। दुसरी एक महत्त्वाची बातमी आजच्या संपूर्ण दिनक्रमामध्ये ती म्हणजे की मद्य विक्रीच्या दुकानांवर जी स्थगिती होती ती आता हटवून त्याच्यानंतर अनेक नवे 300हून अधिकचे जे ते दुकानांना परवाने देण्यात येणार आहेत असं म्हटलं जातंय। महसूल विभागाकडून हा निधी किंवा बजेट वाढवण्यासाठी हे केलं जाते। पण दुसरं वस्तुस्थिती अशी आहे की साधारण राज्याचं बजेट हे 7,20,000 रुपये, 7,00,000 कोटीचं बजेट आहे आपलं, त्यापेक्षा थोडंसं जास्त। राज्यावरती कर्ज जवळजवळ आहे ते आता 9,32,35,000 कोटीचं कर्ज आहे। आता विकासाला पैसेच उरत नाहीत कारण त्याचं व्याज वगैरे द्यायला लागतं, अमुक तमुक पेन्शन ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे कुठून तिजोरीमध्ये महसुलात वाढ होईल त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। तो किती अयोग्य योग्य त्या विषयात मी जात नाही। मद्य परवाना वाढवले, त्याची शुल्क वाढवले वगैरे वगैरे त्या विषयात मी जात नाही। ते किती लोकांना रुचेल मला माहिती नाही। अजित पवारांचं नाव येते? नाही, अजित पवार आता त्या समितीचे अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे त्यांचं नाव आलं म्हणजे ते काय त्यांनी चूक केली असं काहीच नाही। राज्याच्या महसुलामध्ये पैसे यावेत यासाठी जर त्यांनी घेतलेली भूमिका असेल तर त्याच्यावरती राज्यातली जनता विचार करेल कितपत योग्य कितपत योग्य नाही। पुन्हा मनसेकडेच येऊया। खरं तर 14, 15 आणि 16 3 दिवसीय शिबिर स्वतः पक्ष अध्यक्ष राज ठाकरे तुमच्यासोबत संवाद साधणार आहे, काय नियोजन असणार, काय ही शिबिर आहे? मला वाटतं 14 तारीख, 15 तारीख आणि 16 तारीख म्हणजे सोमवारपासून उद्यापासूनच इगतपुरीला आमचं शिबिर आहे। त्या शिबिरामध्ये अत्यंत महत्त्वाची लोक जी आमची आहेत MMR रिझनमधली ती सगळी बोलवलेली आहेत जेणेकरून साहेबांबरोबर त्यांना एक संवाद साधता येईल। त्यांच्या अडीअडचणी जसं मी आता संवाद साधला तसाच संवाद ते साधतील आणि त्याच्यातून जर मग काय वाटलं तर साहेब त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि तो संवाद उद्यापासून सुरू होणार आहे। अगदी शेवटचा प्रश्न आहे, आज सामनाच्या रोखठोकमधून
युतीच्या चर्चेंवर संजय राऊतांनी एक अग्रलेख लिहिला आणि अमित शहा या युतीच्या विरोधात आहे आणि एकनाथ शिंदेची अमित शहांसोबतची भेट ह्या सगळ्यांचंच वार्तांकन जे ते केलेलं आहे, पण मराठी माणसासाठी ही युती महत्वाची आहे असं मत त्यातून मांडलेलं, पण अमित शहा विरोधात आहे. मला असं वाटतं की मी काही तो अजून अग्रलेख वाचलेला नाही, कारण मी लवकर इकडे आल्यामुळे मला वाचल्यानंतर मला कळेल. पण मला असं वाटतं की आता युती होणार नाही होणार मला माहिती नाही. आजच्या तारखेला मी त्या विषयावरती भाष्य करू शकत नाही, कारण मी फार कनिष्ठ मुलगा आहे, कनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्या युतीच्या बद्दल किंवा आघाडीच्या बद्दल हा विषय साहेबांच्या अखत्यारीत येतो, त्याच्यावरती भाष्य साहेबच करू शकतात. आता कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो, कारण शेवटी कसं आहे, प्रत्येकजण आपापला पक्ष कसा वाढवता येईल, आपापल्या पक्षाला यश कसं मिळेल, मग ते महानगरपालिकेतला असो, जिल्हा परिषदेतला असो, पंचायत समितीचा असो किंवा नगर परिषदांचा असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो, तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो. त्याप्रमाणे पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा 1000 फूट पुढे असतात, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या पक्षाचे हित कशात आहे, काय केल्याने माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या पक्षाचं भलं होईल, त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकतात काय करायचं तो. त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला, शेवटी पक्षामध्ये आम्हाला आमचं आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत. आता पण तुम्ही ऐकलं असेल, वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. हे होते मनसे नेते बाळा नांदगावकर आणि त्यांनी म्हटले की आतापर्यंत पक्षाने निवडणूक जी आहे ती एकट्याने लढवलेली आहे, त्यामुळे आता पण तुम्ही गटाध्यक्षाचा सूर बैठकीत जे आहे ते म्हटले की यापुढे पण जर वेळ आली तरी मनसे जो आहे तो एकटा जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात राजकारणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.